हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस दी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार नहीं मध्यतम. गरीब जो सुमरे सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिधि सिद्धि दाता सोई अवगत गुण अतीतम सत पुरुष निर्मोही जगदम्बा जगदीशम. मंगल रूप मुरारी तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88 उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88 उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीस. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीस. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो में बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊँ मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए.
चरणों ऊपर शीस धरूं, कहूँ जो कहनी हो। कबीर साईं मिलेंगे, पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाएं, हम जैसे तुमको बहुत हैं, तुमसे हमको नहीं। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्वसृष्टी रचनाहार कबीर देव कबीर साहेब जींच्या असीम कृपेने आपण पुण्यात्मा हा सत्संग ऐकत आहात. हे आध्यात्मिक संपूर्ण ज्ञान ऐकत आहात. यामध्ये आपणा सर्वांना आपल्या सद्ग्रंथात लपलेल्या गूढ रहस्यांची जाण होईल. आणि सत्संगात आल्याने जीवाला समजतं की मनुष्य जीवनाचं काय उद्दिष्ट आहे. सत्संगमध्ये खूप पुण्यकर्म असणारे जीवच येतात. सत्संगमध्ये समजतं की मानुष जन्म पाके जो नहीं रटे हरि नाम, और जैसे कुआं जल बिना बनवाया क्या काम. परमात्मा आपल्याला आठवण करून देतात. मनुष्य जीवन प्राप्त करून जर जीव परमात्म्याची भक्ती करत नसेल, त्याचं जीवन असं व्यर्थ आहे जसं ज्या आडामध्ये, ज्या विहिरीत पाणी नसेल, बाकी त्याचं सगळं बांधकाम उभं असेल, पक्की विहीर उभी असेल, मस्त त्याच्यावर बादली ठेवलेली असेल, पण पाणी नसेल तर निरुपयोगी आहे. अगदी अशाच प्रकारे मनुष्य जीवन प्राप्त जीव जर परमात्म्याची भक्ती करत नसेल तर त्याचं जीवन त्या आडरहित, त्या पाणीविरहित आडासारखं आहे. आता त्या विहिरीचं नाव विहीर जरूर आहे, परंतु गुण विहिरीचे नाहीत. अगदी याचप्रमाणे जो मनुष्य नाव असणारा जीव परमात्म्याची भक्ती नाही करीत, त्याचं नाव मनुष्य जरूर आहे, परंतु गुण मनुष्याचे नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, आपण पाहतो की परमात्म्याची ओढ असणाऱ्या पुण्यात्म्यांची कमी नाहीये. जिथेही ज्या संतांकडे आपण पाहतो, लाखोंच्या संख्येने हे पुण्यात्मे कल्याण करवून घेण्यासाठी, कल्याणार्थ तिथे पोहोचतात. आणि जी काही ते गुरुदेव साधना सांगतात, कृती सांगतात, ते श्रद्धाळू पूर्ण श्रद्धेने ते करतात. आणि जे बिलकुल भक्ती करत नाहीत, त्यांचीही कमी नाही. पुण्यात्मा जे भक्ती अजिबात करीत नाहीत, ते तर अगदी त्यांच्या मनुष्य जीवनाचा नाश करीतच आहेत. त्याचबरोबर जे भक्ती करत आहेत आणि शास्त्रविधी टाळून मनमानीचे आचरण करतात, अज्ञानी गुरूंच्या जवळ बसले आहेत, तर तेही खूप मोठ्या भ्रमात आहेत. तेही त्यांच्या आयुष्याचा नाश करत आहेत. तर पुण्यात्म्यांनो,
परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील जीव ह्या गोष्टीशी परिचित असतो की परमात्मा गुरुशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच गुरूंची आवश्यकता आहे. आणि गुरु करण्यासाठी आपण या महापुरुषांजवळ पोचलो. आता पुण्यात्म्यांनो, खास करून भारतामध्ये बहुसंख्य केंद्रात साधक साधना करीत आहेत. काही जण मंदिरात जाऊन, काही जण व्रत घेऊन हनुमान चालिसा वाचून, किंवा कोणी भगवान शंकरजी किंवा कृष्णाची भक्ती करून, किंवा कोणी तीर्थयात्रेला जाऊन कोणती ना कोणती साधना ते करीतच आहेत, किंवा कोणी गुरु करून. आणि आपण पाहतो इतक्या बहुसंख्येनं जिथं भक्ती करत आहेत माणसं, तर एक विशेष परिवर्तन व्हायला हवंय समाजात. परंतु काहीही परिवर्तन नाही. अनेक दुष्कर्म वाढतच चालली आहेत. हाहाकार माजत आहे. ह्याचं कारण काय आहे? याचं कारण आहे जी साधना भक्तगण करीत आहेत त्यामधून त्यांना परमात्म्याकडून मिळणारा लाभ प्राप्त होत नाहीये, ज्यामुळे ते तीच दुष्कर्म करण्यास प्रारंभ करतात जी एका भक्तानं नाही केली पाहिजेत. ती कोणकोणती दुष्कर्म आहेत? दारू पिणं, मांस खाणं आणि धनिक होण्यासाठी लाच घेणं आणि टेन्शन घालवण्यासाठी धूम्रपान करणं. तर या कारणांमुळे दुष्कर्म वाढत आहेत, कमी होत नाहीयेत. परमात्म्याची भक्ती करणाऱ्या जीवाला परमात्म्याचा लाभ विशेष मिळायला प्रारंभ होतो. आणि मग त्याला एक विशेष ज्ञान होतं की जर तू ही दुष्कर्म केलीस तर तुला या आपत्तींचा सामना करावा लागेल. मग या भीतीने तो ही दुष्कर्म करणार नाही की हे पाप आहे. आणि मग परमात्मा त्यांना एक विशेष लाभ देतील. पुण्यात्म्यांनो, जसे राजे लोकांना आपण खूप शक्तिशाली मानतो, त्यांच्यावर देखील कोणती आपत्ती आली तर तेही संतांकडेच जाऊन त्याचं निवारण करवून घेतात. तर याने काय सिद्ध झालं की काही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला एक विशेष लाभ, शांती देऊ शकते. ती कोणती आहे आणि ती कशी शांती देते याचं ज्ञान संतगणच सांगू शकतात. तर पुण्यात्म्यांनो, आपणास सत्संग प्राप्त झाला नसेल आणि ज्याला सत्संग जाणून ग्रहण केला असेल ते कोरं अज्ञान आहे. कारण जे आपल्या सद्ग्रंथांमध्ये प्रमाण नाही तर ते शास्त्राविरुद्ध ज्ञान आहे, शास्त्राविरुद्धची साधना आहे. त्याचा कोणताच लाभ नाही. आता पूर्वी काय कारण झालं तर आपले जे धर्मगुरू होते ते संस्कृत नक्कीच जाणत होते, परंतु आध्यात्मिक ज्ञान शून्य होतं त्यांचं. ते तत्वज्ञानहीन होते आणि आहेत अजूनही. आपले धर्मगुरू कोण आहेत? आचार्य शंकराचार्य आणि अन्य मंडलेश्वर हे सर्व आपले धर्मगुरू आहेत. हे संस्कृतचे पंडित तर होते, व्याकरण देखील त्यांचं चांगलं अचूक आहे, परंतु आध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही. आता पुण्यात्म्यांनो, पवित्र हिंदू धर्माचे हे आदरणीय धर्मगुरू आपल्याला जे ज्ञान देत असत, समजवत असत किंवा समजावतात, सांगतात, ते म्हणतात की आम्ही हे सद्ग्रंथातून, पवित्र वेदातून, पवित्र श्रीमद भगवद्गीतेतून आणि पवित्र पुराणातून हे ज्ञान तुम्हाला ऐकवलं आहे.
तर आपण हेच समजून चाललो होतो की हे संस्कृतचे पंडित आहेत. आपले सर्व सद्ग्रंथ हे संस्कृतमध्ये लिपिबद्ध आहेत आणि हे जे ज्ञान देत आहेत ते अगदी योग्य आणि शास्त्रयुक्तच आहे. परंतु आता या दासाला समजलं, कारण या दासाची दृष्टी बनली ती तत्वज्ञानाची दृष्टी तयार झाली. प्रथम आपले पूर्वज, आधीचे जे आई वडील, आजी आजोबा, कित्येक पिढ्या ज्या आपल्या हिंदू धर्मीय होत्या सगळ्यांच्या, ते श्रद्धाळू होते, अशिक्षित होते. आणि या धर्मगुरूंनी ज्या क्रिया सांगितल्या त्या जीवाची बाजी लावून आणि पूर्ण श्रद्धेनं करत राहिले. तर पुण्यात्म्यांनो, आज आम्हाला ह्या योग्य बनवलं परमात्म्याने की आम्ही हे सद्ग्रंथ आता स्वतः पाहू. या दासाने ह्या सद्ग्रंथांचं गहन निरीक्षण केलं, अभ्यास केला. तर त्यात काय मिळालं की आपले जेवढे धर्मगुरू, हिंदू धर्माचे धर्मगुरू, ऋषी, महर्षी, हे मंडलेश्वर, महंत, संत, हे सर्व लोकवेद ऐकवत होते, दंतकथा ऐकवत होते. यांच्याकडे शास्त्र अनुकूल ज्ञान नाहीये. हे वेद, गीता आणि पुराणांच्या विरुद्ध ज्ञान आपल्याला देत आहेत आणि नाव याच सद्ग्रंथांचं घेत आहेत. जे टीचर, जे शिक्षक आउट ऑफ सिलॅबस शिकवतात, पाठ्यक्रमापेक्षा वेगळं ज्ञान देतात, ते शिक्षक योग्य नाहीत. ते शत्रू आहेत त्या विद्यार्थ्यांचे. आणि याच कारणाने पुण्यात्म्यांनो, शास्त्रविधींचा त्याग करून, मनमानी आचरण करून या आपल्या धर्मगुरूंनी आपल्या सर्व पूर्वजांना भूत बनवलं. 84 लाख योनींच्या फेऱ्यात ढकललं आणि मग त्याच्यासाठी उतारा सांगतात की श्राद्ध घाला, पिंड भरा, अशा क्रिया करा, जे गीतेच्या विरुद्ध आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 9 श्लोक नंबर 25 मध्ये म्हटले आहे की जे भूत पूजतात ते भूतांना प्राप्त होतात. हे श्राद्ध घालणं, पिंड भरणं, तेरावा करणं आणि अस्थि विसर्जन करणं गती प्राप्त करण्यासाठी, तर ही सर्व भूतपूजा आहे. हे करणारे देखील भूतच बनतील. देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतील. पितरांची पूजा करणारे पितर होतील. गीता ज्ञानदाता म्हणतो की माझी भक्ती करणारा मला प्राप्त होईल. आपण भगवंताची भक्ती त्यागून ही भूतपूजा सुरू केली, श्राद्ध वगैरे घालणं, ज्यामुळे आपण शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करत राहिलो आणि मोठे कष्ट उचलत राहिलो. आता पुण्यात्म्यांनो, शिक्षक कोणाला म्हणतात? टीचर कोणाला म्हणतात? शिक्षक आपल्या जॉबचा मास्टर असतो, त्याला टीचर म्हणतात, शिक्षक म्हणतात, मास्टर म्हणतात. ज्या ज्या धर्मगुरूंना समाजाने खुली मुभा दिली की तुम्ही धर्मग्रंथ वाचा आणि आम्हाला ऐकवा आणि आम्हाला ते परमात्म्याचं ज्ञान द्या जे सद्ग्रंथात विद्यमान आहे ते सांगा, त्यांना फ्री केलं. त्यांना दक्षिणा द्यायला सुरुवात केली की आपला निर्वाह चालवा या दक्षिणेतून आणि फ्री आहात तुम्ही, चांगला अभ्यास करा या सद्ग्रंथांचा आणि आम्हाला सांगा. तर त्यांनी, आपल्या धर्मगुरूंनी सद्ग्रंथ वाचले जरूर आणि त्यांचं कंठस्थ पाठांतर देखील केलं संस्कृत भाषेत, परंतु यांना वेद, गीता आणि पुराणातील कख पण माहिती नाही. या आचार्यांना आणि या शंकराचार्यांना यांना आध्यात्मिक ज्ञान नाही. यांना ज्ञान तरी असणार कुठून? ज्या देवांना हे पूजतात आपले आचार्य आणि शंकराचार्य, आणि आपल्याला त्यांनाच पूजण्याचा सल्ला देतात की हे भगवंत आहेत. कोण?
श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शंकर भगवान इत्यादी. आणि यांना हे परमात्मा म्हणतात, भगवान म्हणतात, ईश म्हणतात. आणि यांची पूजा स्वतः करतात आणि आपल्यालाही करण्याचा सल्ला देतात. तर या देवांनाच आध्यात्मिक ज्ञान नाहीये, श्री विष्णूला, श्री ब्रह्माला, श्री शंकरजींना. तर आपल्या ह्या धर्मगुरूंना, शंकराचार्यांना, आचार्यांना ज्ञान कुठून होणार? आता पुण्यात्म्यांनो, ही कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी की या देवांनाही ज्ञान नाही, श्री विष्णूजींना, श्री ब्रह्मा, श्री शंकरजींना, आणि दुर्गालाही कंप्लीट ज्ञान नाही, श्री देवीजींनाही. आणि ब्रह्म हे ज्याला हे परमब्रह्म म्हणतात, हे तर आहे ब्रह्म, क्षरपुरुष, ह्यालाही कंप्लीट ज्ञान नाही. आता पुण्यात्म्यांनो, हा मोठ्या विवादाचा विषय होईल जर ही वाक्ये इथेच सोडली आणि प्रमाण नाही दाखवलं. प्रथम तर आपल्याला याच पुराणांमध्ये हा दास दाखवेल की ब्रह्मा, विष्णू, शंकर हे भगवान नाही आहेत, हे ईश नाही आहेत. आणि हे आपल्याला आपले धर्मगुरू शंकराचार्य आणि आचार्य हे मंडलेश्वर असं म्हणतात की हे भगवान आहेत. तर यांनी आपल्याबरोबर किती धोका केला आहे. प्रथम तर हे दाखवतात की श्री विष्णू, श्री ब्रह्मा आणि श्री शंकरजींना आणि सतयुगापासून आत्तापर्यंत गुरूंना, ब्राह्मणांना हे शंकराचार्य, आचार्य सर्व ब्राह्मणच आहेत. ब्राह्मण पुण्यात्मा हा काही जाती सूचक नाहीये. ब्राह्मण अशी व्यक्ती आहे जी शिक्षक पदावर विराजित आहे, जे ते कार्य करत आहेत. जसे 4 वर्ण केले, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. आता पुण्यात्म्यांनो, जसे आज कोणी ब्राह्मणाचा मुलगा आणि मिलिटरीमध्ये तो भरती असेल, फौजेत, तर तो ब्राह्मण वर्णात जरूर आहे, परंतु कर्माने तो ब्राह्मण नाही, तो तर क्षत्रिय. त्याचप्रमाणे कोणी वैश्याचा मुलगा मिलिटरीमध्ये भरती असेल तर वर्ण वैश्य जरूर आहे त्याचा, परंतु कर्माने वैश्य नाही. अशाच प्रकारे इतर समजा कोणी शूद्राचा मुलगा आणि मिलिटरीमध्ये भरती असेल तर तो क्षत्रिय आहे, शूद्र वर्णात अवश्य जन्माला आलाय. तर कर्मानेच या क्रिया आणि जाती बनल्या आहेत. तर जे धर्मगुरू आहेत त्यांनाच ब्राह्मण म्हणले जाते, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. माझे पूज्य गुरुजी ब्राह्मण वर्णात जन्मले होते, परंतु ते स्वतःला ब्राह्मण म्हणत नसत. हरियाणामधील जिल्हा भिवानी आणि चरखी दादरीजवळ एक बडा पैतावास गाव आहे, तिथे ब्राह्मण वर्णात जन्मले होते. आणि आमच्या दादा गुरुजींशी त्यांची भेट झाली. ते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन घर त्यागून निघून गेले आणि ते स्वतःला संत म्हणवायचे, ब्राह्मण नाही. आणि माझे दादा गुरुजी जाट होते, छावला गावचे, दिल्लीमध्ये. आणि ते जाट असूनही ब्राह्मण म्हणवले, पंडित म्हणवले, कारण ते काशी विद्यापीठातून शिकून 4 विषयांचे आचार्य बनले होते. गाव गोपाळपूर, खरकोंदाच्या जवळ, जिल्हा सोनीपत. ते एक छोटंसं गाव आहे गोपाळपूर. तिथे आश्रम बनवलेला आहे आमच्या दादा गुरुजींचा. त्यावर लिहिलं आहे पंडित चिदानंदजी आश्रम. जाट असूनही त्यांना पंडितजी म्हणत. गुरु होते, ब्राह्मण बनले. ब्राह्मण कर्म होतं त्यांचं. तर पुण्यात्म्यांनो, हे जे ब्राह्मण वर्ण वर्गात आहेत, ऋषी महर्षी, ते ब्राह्मणांची कर्म करणाऱ्यांवरच समजा ॲप्लिकेबल आहे. दासाचं हे तर ज्ञान आहे, वचन आहे, इतरांवर नाही. तर आता सगळ्यात आधी तुम्हाला दाखवतो
किती ज्ञान होतं ब्रह्मा विष्णू महेशांना आणि किती ज्ञान होतं या सतयुगातल्या सतयुगापासून आजपर्यंतच्या ब्राह्मण गुरूंना. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो या पुण्य पवित्र सद्ग्रंथातून. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला प्राप्त करणं खूप सोपं आहे. मोक्षही खूपच सिंपल आहे, कारण याची साधना अगदी सरळ साधी आहे. आपल्याला ज्ञान नसल्याने आपल्याला यांनी चुकीचे मार्गदर्शन केले. या कारणाने परमात्मा प्राप्त नाही करू शकलो, मोक्ष प्राप्त नाही झाला. सर्वात आधी तुम्हाला श्रीमद देवी भागवतमधून हे प्रमाणित केलं जाईल की श्री विष्णूजींना, श्री ब्रह्माजींना, व्यासजींना, नारदजींना किती ज्ञान होतं हे बघा. श्रीमद देवी भागवत, सचित्र मोटा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित. श्रीमद देवी भागवत, संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक तसेच मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचे संस्थान. हे त्यांचे फॅक्स आणि फोन नंबर. हे पहा 28व्या पानावर पहिला स्कंद आहे. संक्षिप्त देवी भागवत पहिला स्कंद. नारद मुनी म्हणाले, हे नारद मुनी आणि व्यासांमध्ये बोलणं चालू आहे. नारद मुनी म्हणाले, व्यासजी, तुम्ही ह्या विषयाबाबतीत जे विचारत आहात, अगदी असाच प्रश्न माझ्या वडिलांनी भगवान श्रीहरींना केला होता. देवादिदेव भगवंत जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेत उपस्थित असतात. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतात. ते शंख चक्र गदा धारण करून असतात. पितांबर नेसतात. 4 भुजा आहेत. ते चराचर जगताचे आश्रयदाता आहेत. जगद्गुरु तसेच देवतांचेही दैवत आहेत. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करीत होते. त्यांची समाधी लागली होती. ते बघून माझे वडील ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटले. तर त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रह्माजींनी विचारले, प्रभू, तुम्ही देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी आणि भूत भविष्य वर्तमान सर्व जीवांचे एकमात्र शासक आहात. भगवंत, मग तुम्ही का तपश्चर्या करीत आहात आणि कोणत्या देवतेच्या आराधनेत ध्यानमग्न आहात? मला सर्वात आश्चर्य तर याचे वाटत आहे की तुम्ही देवेश्वर आणि साऱ्या संसाराचे शासक असूनही समाधी लावून बसले आहात. ब्रह्माजींचे विनीत वचन ऐकून भगवान श्रीहरी म्हणजे विष्णूजी म्हणू लागले. आता आपण 29व्या पानावर आलोय. पहिला स्कंध. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्राह्मण, सावधानतेने ऐक. विष्णूजी सांगू लागले ब्रह्माजींना, मी माझ्या मनातील विचार व्यक्त करतो. देवता, दानव, मानव सर्वांना हेच माहीत आहे की तुम्ही सृष्टी निर्माण करता. मी पालन करतो आणि शंकर संहार करतात. परंतु तरीही वेदातील पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचणे, पाळणे आणि संहार करण्याची ही योग्यता जी आपल्याला मिळाली आहे, ह्याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुमच्यात राजसी शक्तीचा संचार झाला आहे. मला सात्विक शक्ती मिळाली आहे आणि रुद्रात तामसी शक्तीचा आविर्भाव झाला आहे. त्या शक्तीच्या अभावामुळे तुम्ही या संसाराची सृष्टी घडवू शकत नाही. मी पालन करण्यात सफल नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणेही संभव नाही. ब्रह्माजी, आपण सर्व त्या शक्तीच्या आधारे म्हणजे दुर्गेच्या सहाय्यानेच आपल्या कार्यात सदा सफल होत आलो आहोत. सुव्रत,
प्रत्यक्ष आणि अपरोक्ष दोन्ही उदाहरणे मी तुमच्या समोर ठेवतो. ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊनच मी या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी स्थापण्याची वेळ येताच उठतो. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो, हे लक्षात ठेवा. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. कधी वेळ मिळाला तर लक्ष्मीबरोबर सुखाने वेळ घालवण्याचे सौभाग्य प्राप्त होते. मी कधी दानवांबरोबर राक्षसांबरोबर युद्ध करतो. सर्व जगताला भय पोचवणाऱ्या दैत्यांच्या विक्राळ शरीरांना शांत करणे माझे परम कर्तव्य होते. आणि इथे कमाल केली विष्णूजींनी त्यांच्या तत्त्वज्ञानाची. मला सर्व प्रकारे शक्ती म्हणजेच दुर्गादेवीच्या अधीन होऊन राहावे लागते. त्याच भगवत शक्तीचे मी कायम चिंतन करतो. ब्रह्माजी माझ्या माहितीत या भगवती शक्ती वाचून मोठी दुसरी कोणतीच देवता नाही. आता हा आहे श्री विष्णूजींच्या आध्यात्मिक ज्ञानाचा निष्कर्ष. श्री विष्णूजी म्हणत आहेत की मी श्री दुर्गापेक्षा मोठ्या कोणत्या देवतेला ओळखत नाही. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणे ही सर्वात मोठी देवता भगवान आहे. आता पुण्यात्म्यांनो, आपण या लेखात वाचलं, श्री नारदजी विचलित, श्री व्यासजी विचलित. ब्रह्माजींच्या ज्ञानाला तर यांनी सांगितलंच आहे की ब्रह्माजी विष्णूजींना जगतगुरू, देवेश्वर, साऱ्या संसाराचे पालन करता, उत्पत्ती करता सर्व काही म्हणत आहेत. आणि हा काय निष्कर्ष देत आहेत विष्णूजी की मी तर दुर्गाच्या अधीन आहे आणि घोर तप करतो. त्यामुळे ते तप करून काय करतात, बॅटरी चार्ज करतात, मग राक्षसांशी लढतात, मग ह्यांची बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते, सिद्धीने लढतात आणि मग अशी चार्ज करतात. आता विष्णूजींनी तर सांगितले की मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ अशा कुणाला ओळखत नाही, मी दुर्गेची भक्ती करतो. आणि आपल्या धर्मगुरूंना जेव्हा कोणता प्रश्न विचारला जायचा की हे श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी हे कोणाची भक्ती करतात, ते सांगायचे, काही तर सांगायचे की स्वतःच्या रूपाचे ध्यान करतात. कोणी म्हणायचे की शंकर भगवान श्री रामाची पूजा करतात आणि श्रीराम शंकरजींची पूजा करतात. आणि काही म्हणायचे की नाही, हे तर कुणाची पूजा करणार, हे तर स्वयं आहेत. आता आपल्या समक्ष आहे की श्री विष्णूजी दुर्गाजींची पूजा करीत आहेत आणि तिला सुप्रीम पॉवर म्हणत आहेत, सुप्रीम गॉड, सर्वात मोठे भगवान, देवता. आता दुर्गाजी काय सांगतात यांची ही 2 वचनं ऐकूयात. हे बघा, 7वा स्कंध संक्षिप्त देवी भागवत 562व्या पानावर. इथे देवीकडून हिमालयाला ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी काय म्हणतात? श्रीदेवीजी म्हणू लागल्या, पर्वतराज, आता मी तुम्हाला ब्रह्मबद्दल माहिती, प्रथम तर यांनी स्वतःबद्दल सांगितलं, पण मग नंतर म्हणते नाही, त्या ब्रह्मचे काय स्वरूप आहे हे सांगितले जाते, जे प्रकाशरूपी, सर्वांच्या अगदी समीप स्थित, हृदयरूपी गुहेच्या जवळ असल्याकारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते समस्त प्रजेच्या ज्ञानाच्या पार आहेत, अर्थात कुणाच्या बुद्धीला पेलणारे नाहीत, हे तुम्ही जाणा. जे परमप्रकाशरूप आहे, जे सूक्ष्माहूनही अत्यंत सूक्ष्म आहे, ज्यांच्यात सर्व लोक व त्या लोकांमध्ये निवासणारे जीव स्थित आहेत, तेच हे अक्षरब्रह्म आहे. तेच सर्वांचे प्राण आहेत, तेच सर्वांची वाणी आहेत आणि तेच सर्वांचे मन आहे, तेच आहे. हे परमसत्य आणि अमृत अविनाशी. 563व्या पानावर आहे. 7वा स्कंद वाचतो आहोत. हा आहे अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. तर देवीजी म्हणत आहेत,
त्या वेधण्यायोग्य लक्ष्याचा तू वेध घे, मन लावून त्यात तल्लीन होऊन जा. सौम्य उपनिषदात कथित महान अस्त्ररूप धनुष्य घेऊन उपासनेने तीक्ष्ण केलेला बाण साध आणि मग भावानुगत चित्ताद्वारे तो बाण खेचून त्या अक्षररूप ब्रह्मलाच लक्ष बनवून एकाग्र हो. प्रणव म्हणजे ओम, धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष म्हणलं जातं. आता यामध्ये काय म्हणलं आहे? श्री देवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की माणसाला हवंय ओम नामाचा जप करा आणि ब्रह्मप्राप्तीचं उद्दिष्ट ठेवा. एवढीशी गोष्ट, अजून काही नाही. आता पुढे पहा. ह्यातच आपण आता इथे खाली जाऊ. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा, बाकी सर्व गोष्टी त्यागून द्या. आता देवीजी दुर्गाजी त्यांच्याच साधनेला म्हणतात की ती सुद्धा सोडून द्या. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा. हाच अमृतरूपी परमात्म्याजवळ पोचवणारा पूल आहे. संसाररूपी समुद्रातून पार होऊन अमृतरूपी परमात्म्याला प्राप्त करण्याचे हेच एक सुलभ साधन आहे. इथे म्हणले आहे की ह्या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान करा. यामुळे अज्ञानमय अंधकाराच्या पूर्ण पलीकडे आणि संसार समुद्राच्या पार जो ब्रह्म आहे तो प्राप्त होईल, तुमचे कल्याण होईल. ते कुठे राहतात? आपण 563 वाचत आहोत. तो ह्या सर्वांचा आत्मा ब्रह्म, ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे. ब्रह्मलोकात राहतात असा सरळ अर्थ आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे तर अध्यात्मज्ञान झाले दुर्गाजींचे. त्या काय सांगत आहेत? श्री देवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की बाकी सर्व पूजा त्यागून फक्त एकच ब्रह्मची पूजा करा. त्याचे ओम नाव आहे. त्या साधनेमुळे ब्रह्मलोक प्राप्त होईल. आता पुण्यात्म्यांनो, श्री मत भगवद्गीताजींचं ज्ञान ब्रह्मनेच दिलं श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. आता हे ब्रह्म काय म्हणतात? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 13 म्हणतात की ओम इति एकाक्षरम. हे पहा, तुमची या सद्ग्रंथांशी ओळख करून दिली जाईल तेव्हाच तुम्ही विश्वास ठेवाल या दासाच्या गोष्टींवर. ही आहे श्रीमद भगवद्गीता. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. गीता प्रेस, गोरखपूर येथून प्रकाशित. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 13 आपल्याला दाखवतो. अध्याय नंबर 8 श्रीमद भगवद्गीता आणि इथे पहा 13वा श्लोक. हा 13वा श्लोक आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यह प्रयाति त्यजम देहम स याति परमाम गतिम. आता गीता ज्ञानदाता ब्रह्म आहेत. हे म्हणतात की माम ब्रह्म, मज ब्रह्मचे ओम इति एकाक्षरम. ओम हे एक अक्षर आहे. व्याहरण माम अनुस्मरण, उच्चारण करून स्मरण करणारा. यह प्रयाति त्यजम देहम, जो शरीर सोडून जातो. स याति परमाम गतिम, तो परमगतीला प्राप्त होतो. ओम पासून मिळणारी परमगती ती काय आहे? ते श्रीदेवीजींनी स्पष्ट केलं की ब्रह्मलोक प्राप्ती होईल. गीतेच्या अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 16 स्पष्ट केलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत हे सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. म्हणजे तिथे गेलेला जीवही परत संसारात येतो, जन्ममृत्यू संपत नाही. हे पहा, अध्याय नंबर 8 वाचत आहोत आपण श्रीमद भगवद्गीतेचा आणि हा 16 नंबर आहे. हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंत सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव?
शशिकांत रामकृष्ण दराडे. आपण कुठून आलात? गाव बाळापूर, तालुका जिल्हा बीड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? पारंपरिक व्यवसाय वडिलांउपर्जित जी शेती आहे. तर शेतकरी कुटुंबातून जन्म झाल्यामुळं एक ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण कंप्लीट केलं आणि नंतर परत कुठलाही काही हे नाही लागल्यामुळं परत मी शेतीच करते आत्ता पण. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजाकडून गुरुदीक्षा घेतली 11 एप्रिल 2013 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेण्याच्या अगोदर आमचा परिवार आणि मी जे काही पारंपरिक भक्ती असते, जसं की समजा ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती, माता दुर्गाची भक्ती आणि जे काही एकादशीचे व्रत धरणे व दिवसभर उपवासी राहणे, संध्याकाळी काही कीर्तन वगैरेला जाणे, परत नवरात्रामध्ये उपवास धरणे आणि श्रावण महिन्यामध्ये हनुमानाच्या दर शनिवारी जाणे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाणे दर सोमवारी. तर हे काही जे पारंपरिक ह्याच्यानुसार करायची. आणि जर आपल्याकडं संकट आले तर त्यावेळेस आमच्या ह्याच्यामध्ये एक असं इलं आमच्या भागामध्ये की नवनाथाच्या पोथीचं पारायण केलं जातं. तर ते पण करत होतो. मग श्रावणाच्या महिन्यामध्ये केले जातं त्याचं पारायण. तर ते 7-7 दिवस करायचं. तर ते असं असतं की समजा त्या माणसानं दुसरीकडं कुठेही जेवण वगैरे काही करायचं नाही त्या 7 दिवसामध्ये. पूर्णतः एकदम त्याचं पावित्र्य सांभाळून 7 दिवस त्याचं हे करावं लागतं, पारायण करावं लागतं. तर ते पण जास्त प्रचलित आहे आमच्या भागामध्ये. तर ही भक्ती करत होतात अगोदर. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही अगोदर जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती आहे, इतर देवीदेवतांची पूजा, पारायण वगैरे हे सगळं करत होतात. असं असतानाही तुम्हाला संत रामपालजी महाराजांची भक्ती किंवा गुरुदीक्षा घ्यावी असं का वाटलं? संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यावा असं का वाटलं त्याच्या अगोदर थोडंसं हे सांगू इच्छितो मी की ह्या भक्तीमध्ये मला मोक्ष वगैरे असं काही माहीत नव्हतं. मी आलो होतो फक्त माझ्या दुःखाच्या पाठीमागे. कारण माझ्या जीवनामध्ये एवढे काही कष्ट होते ही भक्ती करत असताना की शेतामध्ये पिण्यासाठी पाणीसुद्धा लागत नव्हतं. जवळपास आपण 13 ट्यूबवेल घेतल्या होत्या शेतामध्ये. तर त्याच्यामधून एकालाही पण पाणी लागत नव्हतं. तो एक आपल्या ह्याच्या पाठीमागं हे होतं, कारण होतं. आणि नंतर शरीरामध्ये एवढ्या व्याधी होत्या तर ते कुठल्याही बिमारी डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर हात टेकवायचे, पण कुठल्याही मेडिसिन माझ्यावरती काम करीत नव्हतं. परत जे काही जनावरं असते शेती म्हणल्यामुळं कशामध्ये शेतामध्ये कसं असते, जनावराची एक आवश्यकताच असते, एक साईड बिझनेस असतो. तर तो जनावरं सांभाळताना त्याच्यामध्ये कुठल्याही जनावरापासून मला फायदा होण्याच्या अगोदर आमच्या पूर्ण परिवाराला तोटाच व्हायचा. कारण जर 40,000चं गाय विकत घेतली तर ती आपल्याला 10,000लाच विकून मोकळं व्हावं लागत होतं. आणि इतका त्रास वाढत चालला होता की माझ्या शरीरामध्ये हळूहळू एक व्याधी यायला तर सुरुवात तयार झाली होती. दमा होता, मूळव्याध होता, परत सांधे दुखत होते आणि अर्धं डोकं दुखायचं. कधी या साईडनं दुखलं तर दुसऱ्या दिवशी ह्या साईडनं दुखायचं. तर असं भरपूर बिमारी होत्या. उष्णता होती, सर्दीची ॲलर्जी होती आणि दिवसभर कितीही जरी काम केलं तरी झोप येत नव्हती. मग एवढी भक्ती करूनही समजा त्या आपल्याला काही समाधान लाभत नव्हतं. तर मग मला वाटायचं की आपण एवढी भक्ती करतात, मग आपल्याला कमसे कम असं का त्रास होतो आहे, कमसे कम आपलं जीवन तर सुखी कसं काय जात नाही, आपल्या भक्तीपासून मग परमेश्वर आपलं रक्षण का करत नाही, हे प्रश्न वाटायचे मग नंतर हळूहळू. तर मग मी काय केलं होतं, ते झोप नाही येण्यामुळं मला हळूहळू टी व्ही पाहण्याचं, एक तंबाखू खायची आणि टी व्ही पाहत बसायचं. तर असं करून माझं जे जीवन चाललं होतं. पण हळूहळू असं वाटायचं की मला आत्महत्या करायला पाहिजे. जीवनामध्ये आपल्या काही हेच नाही, अर्थच नाही राहिलेला काही. कारण कुठल्याही ह्याच्यामध्ये यश येत नव्हतं, अपयशी होत चाललं होतं आणि बिमारी माझ्यावरची कुठलीही काही कमी होत नव्हती. सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला बरेचसे रोग जडलेले होते, नाना प्रकारची बिमारी होती, शरीरामध्ये उष्णता होती. असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं कसं सुचलं? तर जे नवनाथ तत्त्वज्ञान हे जे आम्ही पारायण करत होतो त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं गेलं की हे पारायण चुकीचं झालं तुमच्याकडून, म्हणून तुम्हाला थोडा त्रास होतो आहे. कारण पारायण झाल्याच्या नंतर लगेच ते पारायण संपलं की आमच्या घरातील व्यक्तीला काही बिमारी होणार किंवा काहीतरी असं विचित्र प्रकार व्हायचा. तर मग आम्ही म्हणलं किंवा थोडं शास्त्र पद्धतीनं आपण जर पारायण केलं तर हे आपल्याला काही त्रास होणार नाही. म्हणून आम्ही काय केलं तर पुणे इथे जाऊन एक गोरक्षनाथ तत्त्वज्ञानाचे पुस्तक एक घेऊन आलो आणि मग ते पुस्तक वाचलं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं किंवा
किंवा 7 दिवस घराच्या बाहेर थांबून कसं पारायण करायचं ते त्याचा विधी दिला होता, की आंघोळ करायची, जेवण करण्यासाठी फक्त दुसऱ्यानं नेऊन जेवण द्यायचं, त्याचं ताट पण सेपरेट ठेवायचं. तर तसं करून आम्ही ते 7 दिवस पारायण पण केलं, पण तरी काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर परत त्या वर्षी पारायण झालं की अजून घरामध्ये ते बिमारी चालू झाली. आईला नागेडा नावाची एक बिमारी आहे इकडं, नागेडा म्हणलं जातं त्याला, तर ती झाली. मग ते झाल्यानंतर असं त्याचा विश्वास उठला की नाही बाबा, म्हणलं ह्याच्यामध्ये काहीच होत नाही. तर त्या पुस्तकामध्ये पण असं दिलं होतं की तुमच्याला एक हरिओम सोहम असं एक चॅप्टर होतं त्या पुस्तकामध्ये, आणि त्यात दिलं होतं की असे काही तुम्हाला गुरु भेटतील, तर ते गुरु भेटल्यानंतर तुमच्या जीवनातले सर्व क्लेश नाहीसे होतील, आणि ते सद्गुरू असे असतील की ते लाखो मैलावरून तुमचं रक्षण करू शकतात, तुमच्या कुटुंबाचं रक्षण करू शकतात. तर त्यावेळेस मग आम्हाला फक्त असं होतं की ते कुटुंबाचं रक्षण करणं आणि स्वतःचं रक्षण करणं एवढं सुचत होतं. मोक्षमार्गाचं तर काही सुचत नव्हतं आपल्याला. आणि दरवर्षी आम्ही काय करायचो की महाराष्ट्रामध्ये पूर्ण एक 4 व्हीलर करून जे देवी देवत आहेत सर्वांच्या दर्शनासाठी जायचं. ही जी एक अशी भक्ती होती म्हणायचं आमची, की आम्हाला काही माहीत नव्हतं, फक्त दर्शन करण्यासाठी जायचे. गुरु बनवायचे हे सुद्धा काही आपल्याला त्याच्यातलं ज्ञान नव्हतं. तर हे दुःखामुळं मग काय झालं, आम्ही ह्याच्यामध्ये जसं काही पाहिलं की सद्गुरूची ती ओळख दाखवली होती त्याच्यामध्ये, थोडी अशी साधना सांगणारे. तर आम्ही थोडं असं गोंधळून गेलोत की म्हणलं बाबा सद्गुरू आपल्याला कुठं भेटणार, हे कोणाला विचारायचं आपण की तुम्हाला भक्ती येते का. मग झोप तर येतच नव्हती काम करून. मग असं डोक्यामध्ये आलं की आपण हे टी व्हीवरती जर पाहिलं तर याच्यावर भरपूर काही सत्संग येतात. मग थोडासा आध्यात्मिकडं कल झाला की नाही कुठंतरी आपल्याला सद्गुरू मिळतील. मग आम्ही ते सत्संग पाहायला चालू केला. तर सत्संगमध्ये देवकीनंदन ठाकूरजी महाराज त्यांचे काही दिवस सत्संग पाहितले. तर त्यांचं ज्ञान तिथपर्यंत सांगितलं त्यांनी की कृष्णापर्यंतची भक्ती तर अगोदरच आम्ही करत होतो. म्हणलं ही करून तर काहीच आपल्याला काही लाभ मिळाला नाही, आता काय लाभ मिळणार आहे. मग परत आम्ही एक ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये एक महाराज माउंट आबूला श्री विद्या म्हणून त्यांची एक विद्या आहे, तर त्यांच्याकडे फोन केला होता. ओम नमः शिवायपर्यंतची ते भक्ती सांगतात. तर त्यांनी सांगितले की 5,000 रुपये लागतात. मग आता हे आपल्याकडे त्यावेळेस एकतर बिमारीनं आपण सगळे हे झालेलं होतं, तर म्हणजे आपल्याकडे काही पैसे राहिलेले नव्हते. दरवर्षी आपले जवळपास 70,000 ते 80,000 रुपये परिवारातून डॉक्टरचा खर्च जायचा, फक्त जनावराचा आणि माणसाचा. सुख तर काही भेटतच नव्हतं कुठं पाहायला. तर मग आम्ही तिथं बघितल्यानंतर 5,000 मागितले गेले. मग 5,000 पैसे तर आपण देऊ शकत नव्हतो. मग हे रोज असे सत्संग पाहायचे टी व्हीवर अलग अलग ठिकाणी, पण ब्रह्मा विष्णू महेशच्यावरती काही असं कोणी शक्ती आणि ते तुमचं सर्व रक्षण करेल असं काही कोणाची गॅरंटीनं हमी दिसत नव्हती कुठंच. मग आम्ही याच्यावर भविष्यवाल्याच्या ह्याच्यामध्ये पण थोडंसं मी गुरफटलो होतो. कारण मी काय केलं होतं, जसं टी व्हीवर आपल्याला रोज रोज नवीन नवीन बाबा आणि नवीन नवीन यंत्र ह्याच्यामध्ये थोडंसं घुसलं होतं. म्हटलं शेवट जर हे देवी देवता मदत करत नाहीत तर हे मंत्राचे अधीन आहेत असं काही आम्हाला एक तंत्रिकानं सांगितलं होतं. तर मग आम्ही काय केलं की म्हणलं आपण एक सहदेव भाडळे म्हणून महाराष्ट्रीयन भाषेमध्ये एक पुस्तक मिळतं, त्याच्यामध्ये काही तंत्र टोटके दिलेले असतात, ते पण आणलं, वाचलं. इंद्रजाल पण आणलं. असे काही 2-3 प्रकारचे पुस्तकं आम्ही आणून वाचले. आणि त्याच्यामधून टोने टोटके काही प्रकार असतात ते पण करायचा असा विचार केला की बाबा आपण काय करायला पाहिजे, ह्याचा सहारा घेतला पाहिजे. मग आम्ही काही केलं तर न्यूज 24 ह्या चॅनलवर एक ॲस्ट्रॉलॉजर होती इंदू आहुजा म्हणून, तिचा कार्यक्रम होता. तर तो आम्ही पाहितला. तर त्याच्यावर ते काय करत, त्यांचा एक 10 रुपये प्रति मिनिट एक कॉल होता, आणि त्या कॉलद्वारे ते त्यांच्याकडे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे ते सोल्युशन करायचे. म्हणून आम्ही तिथं फोन केला, त्यांना विचारलं. तर त्यांनी माझी अवस्था तर पूर्ण सांगितली की तुमचं असं आहे तसं आहे, एवढ्या प्रॉब्लेम आहेत. पण त्यांच्यावर जे काही त्यांनी सोल्युशन दिलं होतं किंवा तुम्ही हनुमानाची पूजा करा दर शनिवारी, हे धान्य तिथं ठेवा तुमच्या देवाऱ्यावर, तर त्यांनी काही माझा फायदा झाला नाही, त्याचा लाभ भेटला नाही. परत मी एक शनियंत्र म्हणून एक भेटत होतं त्यावेळेस, तर ते पण धारण केलं होतं. ते धारण केल्यानंतर तर संकट अजून वाढले गेली. परत शनी शिंगणापूरला पण जाऊन आलो होतो. शनी शिंगणापूरला गेल्यानंतर फक्त 8 दिवस थोडीशी ऊर्जा आल्यासारखं वाटलं, नंतर काहीच नाही, पहिल्यापेक्षा जास्त अवस्था वाईट झाली. मग कुठल्याही बिमारीने एवढं त्रस्त झालं की शेवट आत्महत्येशिवाय पर्यायच उरला नाही. मग हे बघत असताना शेवट काम करायचं दिवसभर शेतामध्ये, आणि रात्री ज्याला झोप येत नव्हती. तर झोप येत नसायची. मग त्यावेळेस काय झालं की अलग अलग सत्संग पाहत बसायचो. मग त्या टायमाला सर्वांचं ज्ञान बघितलं तर कुठल्याच चॅनलवर कुठल्याच संत महात्म्यानं अशी गॅरंटी घेतली नाही की बाबा तुमच्या माझ्या शरण आल्यानंतर की तुमचे पूर्ण दुःख नाहीसे होतील म्हणून.
आणि ज्ञान पण ब्रह्मा विष्णू महेशच्या वरती काही कोणाचंच नव्हतं. तर मला असं एक आतून प्रेरणा येत होती की नाही, कुठंतरी एक परमेश्वर असेल की आपल्याला पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करायची गरज नाही. कुठंतरी एका परमेश्वराच्या शरण गेल्यानंतर आपल्याला आपलं सर्व दुःख नाहीशी होतील, असं कोणीतरी असेलच ना. असं एक मनामध्ये हे याचं भावना यायची की कुणीतरी सुपरशक्ती असेल सर्वात मोठी की ते आपलं रक्षण करील. कारण इथं तर दवाखान्यामध्ये तर आपण हरलेलो होतो. तर एक दिवस असं झालं की मी पिक्चर पाहत बसलो होतो. तर पिक्चरवर ॲड आली म्हणून मी काय केलं तर चॅनल चेंज केलं. चॅनल चेंज करीत असताना त्याच्यावर काय आलं, सत्संग चालू आहे. संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू होता. पण थोडंसं थांबल्यानंतर त्यात काय दिसलं की ते काय दाखवत होते की ब्रह्मा विष्णू महेश यांची माता दाखवत होते. म्हणलं ह्या संताकडं ना कपडे भगवे ना दाढी आहे, काहीच पोशाखही नाही संताचा, पण हे काहीतरी वेगळं ज्ञान सांगत येते. म्हणून थोडंसं तिथं थांबलो मी. तर त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं, ब्रह्मा विष्णू महेश यांची माता आणि पिता त्यांनी याच्यामधून श्रीमद देवी भागवतमधून दाखवलं की त्यांची माता दुर्गा आहे. आणि थोड्या वेळानं लगेचच त्यांनी दाखवलं शिवमहापुराणमधून की कालब्रह्मा हा त्यांचा पिता आहे. तर मी थोडंसं असं विशेष वाटलं, म्हणलं की नाही, म्हणलं हे आत्तापर्यंत जे ज्ञान ऐकले त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच आहे म्हणलं हे. तर म्हणलं इथं आपण बघायला पाहिजे, थोडा वेळ द्यायला पाहिजे म्हणलं ह्याच्या सत्संगला. मग हे काय केलं तर आम्ही सत्संग बघितलं दुसऱ्या दिवशी परत. तिथून पुढं मी 2-3 दिवस सलग सत्संग भेटले. त्या सत्संगमध्ये संत रामपाल महाराजांना सांगितलं की कबीर देव हा पूर्ण परमात्मा, हे वेदामध्ये त्यांनी प्रूफ करून दाखवलं. आणि हे आत्तापर्यंत आमच्या घरामध्ये किंवा आमच्या जिथं काही जे हे येतं, असं आम्ही कीर्तनाला वगैरे जायचो, तर तिथं फक्त एवढंच सांगितलं जायचं की श्रीकृष्ण हा सगळ्यात सुप्रीम गॉड आहे किंवा सगळ्यात मोठी शक्ती आहे. त्याच्यावरती कोणी काही सांगत नव्हतं. किंवा जास्तीत जास्त कोणी महादेव सांगायचं, कोणी आदिमाया शक्ती सांगायचं. मग हे असे संत मी पहिलीच वेळेस बघितले की त्यांनी कबीरदेव हा पूर्ण परमात्मा हे पुराव्यासहित सिद्ध करून दाखवलं. आणि त्या पूर्ण ब्रह्मांडाची रचना हे सांगितलं. मग मी म्हणलं आता एवढं कळालं की आपल्याला त्रास होतोय, पण आपण पूर्ण परमात्म्याची भक्तीच करीत नाही, तर आपल्याला कसा लाभ मिळणार आहे ह्यांची पूर्ण, किती जरी आपण भक्ती केली तरी. तिथून पुढं चालूच झालं. मी डेली सत्संग पाहायला लागलो. मग सत्संग पाहत असताना त्याच्यावरची खाली एक फ्लॅश यायचं किंवा इथे ज्ञानगंगा नावाचं पुस्तक तुम्हाला फ्री दिलं जाईल. मग ज्ञानगंगा फ्री मिळते असं म्हणल्यानंतर मला असं वाटलं की बाबा इथं फ्री देणारे संत असं कोण आहे की महाराष्ट्रामध्ये दुसरीकडं तर कुठेही गेलं तरी पैसे दिल्याशिवाय काही नाही, फ्रीमध्ये काहीच भेटत नाही. आणि मग तिथून पुढे आम्ही ते सत्संग पाहायला सुरुवात झाली टी व्हीवर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगोदर तुम्ही ज्या रोगांमुळे त्रस्त होतात आणि या रोगांपासून तुम्हाला मुक्तता पाहिजे होती, त्यासाठी तुम्ही बरेचसे उपक्रम साधले, वेगवेगळ्या संतांचे तुम्ही सत्संग ऐकलेत, वेगवेगळे भविष्यकर्ता त्यांच्या तुम्ही फोन कॉल्स केले आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन केले, तरी पण तुमच्या ज्या व्याधी होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नाही. असं असताना तुम्ही नंतर संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि याचा सत्संगामधून तुम्ही ज्ञान अर्जित करून नामदीक्षा घेतली. तर या नामदीक्षेमुळे जे आपल्याला जे काही रोग होते, ज्या काही व्याधी होत्या, त्या बऱ्या झाल्यात का? सर्वप्रथम तर नामदीक्षा घेण्याच्या अगोदर सत्संग पाहिल्यानंतर पुस्तक मागवलं. पुस्तक मागवल्याच्या नंतर मी ते 6 महिने गेले आम्हाला ते पुस्तक वाचण्यामध्ये. आणि इथून पुढं मग असा प्रश्न निर्माण झाला की जायचं तर संत रामपालजी महाराज यांच्याकडं कसं जायचं, कारण हरियाणा ह्या भागामधलं कोणालाच काही माहिती नव्हतं. तर तिथून मग आम्ही जसं काही संत रामपालजी महाराजाच्या दयेने 1 वर्षानंतर तिथे गेलो, आश्रममध्ये गेलो आणि तिथून नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्याच्या नंतर जशी भक्ती चालू झाली तसं हळूहळू जसं काही आमचे प्रत्येक वेळेस दर्शनाला जाईत येत त्याच्यामध्ये इतकं प्रत्येक वेळेस एक चक्कर म्हणजे एक व्याधी दूर झाल्यासारखं हळूहळू ती एकही व्याधी राहिली नाही. आजपर्यंत जर बघितलं तर कुठलीही बिमारी शिल्लक राहिली नाही शरीरामध्ये. ना दमा आहे, ना सर्दीची ॲलर्जी आहे, ना सांधेदुखी, ना डोकेदुखी, ना मूळव्याध आहे, कुठलीही बिमारी शिल्लक राहिलेली नाही आजपर्यंत. सर्व शरीर माझं एकदम स्वस्थ झालेलं. आज कुठलेही म्हणजे रोग शिल्लकच नाही म्हणायचं. आज टॅबलेट लागतच नाही, मलाच नाही तर माझ्या परिवारामध्ये पण लागत नाही कोणाला. संत रामपालजी महाराजाकडून नामदीक्षा घेतल्याच्या नंतर मला असं एकही दिवस वाटलं नाही की ते तंबाखू घ्यावा किंवा कुठलं काही व्यसन करावं अशी इच्छाच झाली नाही. त्याच्याकडे जे विकार जे शरीरामध्ये भरपूर अगोदर होते की इतका राग यायचा, असं वाटायचं कधी कधी की ह्याला थोडं काही झालं तर असं वाटायचं समोरच्या व्यक्तीला मारावा किंवा हे करावं. तर हे जे विकार होते ते सगळे नष्ट झाले आणि आज मला कुठल्याही ह्याच्याकडे जाऊ वाटत नाही की तंबाखू किंवा सिगरेट किंवा दारू हे असं काही बिलकुलच नाही. कुठल्या ह्याच्याकडं माझं बिलकुलच म्हणजे ओढत जात नाही की ती घ्यावा अशी इच्छाच होत नाही त्या भक्तीमुळं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपले जे जुने आजार होते ते पूर्णपणे बरे झाले. आज आता आपल्यामध्ये पूर्णपणे कुठल्याही प्रकारची तुम्हाला 1 रुपयाची औषध लागत नाही. आणखीन या व्यतिरिक्त आपल्याला काही आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक लाभ प्राप्त झालेत?
भरपूर लाभ प्राप्त झाले. ते असं लाभाविषयी जर बोलायचं गेलं तर किती वेळ दिला तरी कमीच पडतो आहे, कारण एवढे लाभ झाले. जसं शरणमध्ये गेल्याच्या नंतर मी एक 7 ते 8 महिन्यानंतरच परमात्माला म्हणलं होतं की नाही परमात्मा, तुम्ही जर सुप्रीम पॉवर आहात आणि जर माझे दुःख सगळे दूर करणार आहेत तर मला फक्त काय करा, जिथं मला 13 ट्यूबवेल घेऊन शेतामध्ये पाणी लागत नव्हतं तिथं परमात्मा संत रामपालजी महाराजाच्या दयेनं त्यांना फक्त प्रार्थना लावली. म्हणलं मला ट्यूबवेल घ्यायचा, फक्त पाणी पिण्यासाठी मला हवं आहे म्हणलं. तर जसं काही ट्यूबवेल लावलं तर 80 फुटाला पाणी असं लागलं सर की ते आत्तापर्यंत बंद नाही अजून. हे झालं फक्त त्या ट्यूबवेलचा. त्याच्या व्यतिरिक्त जनावरं जी काही आम्हाला 40,000चं जनावर गाय घेऊन 10,000मध्ये विकावं लागत होती, तर ते पण बंद झालं. ते कधी एक जनावर जरी घेतलं तरी ते शेवटपर्यंत ते व्यवस्थित राहते, त्याला एक रुपयाचं पण औषध लागत नाही जनावराला. आणि अगोदर तर काहीच हे राहत नव्हतं. आणि ज्या शेतामध्ये आम्हाला पहिले समजा 60-70 हजार रुपयाचं जे उत्पन्न निघत होतं त्याच्या आज तिप्पटपटीनं चौपटपटीनं उत्पन्न त्याच शेतीमधून निघायला लागलं. परत आणि आर्थिक बाबतीत म्हणलं तर शेतीमधून जे काही उत्पन्न होतं त्याच्यामुळं तर आपली वृद्धी झालीच झाली. पण जिथं अगोदर फक्त एक 2 व्हीलर भेटणं मुश्किल होतं तिथं परमात्मानं 2-2 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पण दिला. एवढी संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यावर मला लाभ मिळाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? संदेश तर देण्याची माझी काही हे लायकी नाही आहे, पण परमात्माचं एक दास सेवक म्हणून आपण फक्त एवढं विनंती प्रार्थना करू शकतो सर्व महाराष्ट्रीयन बंधूंना, बंधू भगिनींना, माता भगिनींना, बांधवांना, की हे जे माणूस जीवन आहे ते एकदम अनमोल आहे आणि ते फक्त संत रामपालजी महाराज यांनी दिलेली जी भक्तिमार्ग आहे त्याच भक्तिमार्गाने आपल्याला मोक्षही प्राप्ती होऊ शकते. आणि जे माझ्यासारखे दुःखी आहेत त्यांचं दुःख पण दूर फक्त तिथंच होऊ शकतं. अन्यथा दुसऱ्या कुठल्याही भक्तीमध्ये कुठल्याही भविष्यवाल्याकडं गुंतवून फक्त आपण पैशाचा नाश करून घेऊ शकतो, बाकी आपल्याला सुख लागू शकत नाही दुसरीकडं. सर, जर कोणाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जर संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घ्यायची असेल तर सत्संगच्या वेळेस जे स्क्रीनवर नंबर फ्लॅश होते त्याच्यावरती फोन करून आपण कुठल्या इलाक्यामधून आहेत हे सांगून तुम्ही तिथं संपर्क साधू शकता. आणि संत रामपालजी महाराजांच्या दयेनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राभर, पूर्ण भारतात म्हटलं तरी सर्व ठिकाणी नामदान केंद्र चालू आहेत आणि तिथं संपर्क करून नामदान घेऊ शकता. सर, या जसं तुम्ही सांगत होता की पूर्वी तुम्ही जो तुमचा आजार होता त्या आजार दूर करण्यासाठी बरेचसे पैसे खर्च केले, नाना प्रकारच्या फीज दिल्यात, तर जसं तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि इतर भक्तांना जर नामदीक्षा घ्यायची असेल तर त्या नामदीक्षेसाठी कुठल्या कुठल्या प्रकारची फीज आकारल्या जातात किंवा किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजाकडून जर नामदीक्षा घ्यायची असेल तर आपल्याला इथं कुठल्याही प्रकारची फीस किंवा 1 रुपयाही खर्च करायची जरूरत नाही लागत. तर इथं याउलट काय आहे तर जे आपल्या नामदीक्षामध्ये जे काही सामग्री दिली जाते इथून आपल्याला 3 सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या आरतीचं पुस्तक आहे, मंत्र कार्ड आहे, तर ते आपल्याला सर्व जी काही सामग्री लागती नामदीक्षेसाठी तर ती सर्व फ्रीमध्ये दिली जाते. 1 रुपया पण आपल्याकडून घेतला जात नाही. आणि त्यांच्याविषयी जे काही हे भ्रम दिलेलं आहे किंवा पैसे घेतले जाते पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये जे आपण पाहिलेलं आहे ते पूर्णपणे गलत आहे. कारण जे बाहेर जे लोक आहेत, बाहेर जो समाज आहे, संत रामपालजी महाराज यांच्या व्यतिरिक्त जो काही समाज आहे तो फक्त पैसेच घेऊन सगळं काही करतो. त्याच्यामुळे इथं बाहेरच्या समाजाला असं वाटतं की पैसे घेतले जातात किंवा हे खोटे सगळे, तर इथं काही पैसे वगैरे काही घेतलं जात नाही, तर आपल्याला सगळं निःशुल्क दिलं जात आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.